दर्शनाची पाठी कपडा न लागता रे घरगट भत्ता फजिती होती माय मोठी माया अभिमान माया बापा माया बापा मन माय सोन्यानं भरली ओटी माया अभिमान विमान माय सोन्यानं भरली ओटी माया अभिमान विमान माय सोन्यानं भरली ओटी माया अभिमान विमान माय सोन्यानं भरली ओटी माया अभिमान
सुरुवातीला आमच्या घरी येऊन गेले आणि आम्हाला सगळी माहिती दिली होती. त्याप्रमाणे आम्ही दुसऱ्या दिवशी तिथे जॉईन झालो आणि तिथं जो अनुभव आलेला आहे, तिथला जो स्टाफ आहे, तो स्टाफमधील जे सगळे लोक येतात तिथे, काही लोकांना खूप गंभीर आजार आहे, परंतु तिथं गेल्यानंतर तिथला जो स्टाफ आहे, तो स्टाफ आपल्या आईवडिलाची जशी आपण सेवा करतो तशा पद्धतीने सेवा करतात. सगळेजण, तिथला स्टाफ सर्वजण तिथल्या येणाऱ्या सर्व आईबाबांना आई बाबाशिवाय बोलत नाहीत, आई बाबा अशी त्यांची सेवा करतात. आणि त्याच्यामुळं तिथं गेल्यानंतर माणसाला म्हणजे उपचार होण्याच्या अगोदरच असं बरं वाटतं हो, की एक होकारार्थी म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग निर्माण होते त्याच्यामुळं. आणि आज या ठिकाणी कोणतं मॅट आहे, सेन्सोलाइट मॅट, आणि त्याचा आम्ही चांगल्या प्रकारे उपयोग करू, कारण आम्हाला खूप अनुभव चांगला आला आहे. अगदी 10-12 दिवसामध्ये या माझ्या पत्नीला चालता येत नव्हतं, परंतु ती आता चालू लागली, जिना चढता येते तिला. आता तिला सुरुवातीला तर काहीच समजत नव्हतं, तुम्ही बघितलं ना, खूपच म्हणजे तिला काय कोण बोलते ते कळतच नव्हतं अजिबात, पण आता ती ॲक्टिव्ह झालेली आहे. हा माझा अनुभव आहे. काखेत लेकरू हातात झाड नाही डोईवर शनाची पाटी, कपडा न लत्ता रे खरगट भत्ता फजिती होती माय मोठी. माया अभिमान माया बापा